तर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट आज घेणार आहेत। कोणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दाबू देणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। दुसरीकडे ते परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, दोन्ही ठिकाणी जाणार आहेत, बीडमध्ये आणि परभणीमध्ये। स्वतः जरांगे पाटील काय अधिक माहिती? नक्कीच आज मनोज जरांगे पाटील हे परभणी आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आधी परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेऊन त्यानंतर ते दुपारी साधारण 2 वाजता बीड येथील मस्ताजोग जे सरपंच होते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्यांदा भेट देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि 28 तारखेला एक सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो बीड मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज कदाचित हे जे मनोज जरांगे पाटील आहेत हे देशमुख कुटुंबियांची भेट घेतील आणि आता आधी विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी आणि त्यात आता पुन्हा मनोज जरांगे पाटील हे आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतात। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद स्वानंद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।